नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. अनुदान आकारणीचा तक्ता. खर्चावर आधारित. अनुदान मिळवण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते किंवा जी माहिती पुरवावी लागते ती पुढीलप्रमाणे आहे. तक्त्यामध्ये प्रथम शाळेचे नाव, त्यानंतर स्थापन वर्ष, 100% अनुदान प्राप्त वर्ष, मान्य खर्च, एकूण खर्च, इमारत भाडे, अमान्य खर्च याप्रमाणे नोंद करण्यात यावी. त्यानंतर कार्यकारी अभियंता यांचे भाडे प्रमाणपत्र आणि शिक्षण संचालक उपसंचालक यांचे प्रति स्वाक्षरीसह जोडावे. 3. या आर्थिक वर्षातील इतर बाबींवर खर्चाचा तपशील. येथे तपशीलवार दिलेली आहे. मान्य खर्च, अमान्य खर्च, एकूण खर्च याप्रमाणे रखाने करायचे आहेत. तपशिलामध्ये फर्निचर व इतर डेड स्टॉक, ग्रंथालय, विज्ञान साहित्य, साधीलवार, किरकोळ बँक कमिशन, ट्रान्सपोर्ट, सफाई, टपाल खर्च, जाहिरात खर्च, प्रवास खर्च, वीज खर्च, टेलिफोन खर्च, ऑडिट फी खर्च, फर्निचर दुरुस्ती, चावी पाणी खर्च म्हणजेच कार्यानुभवासाठी लागणारा खर्च, शारीरिक शिक्षण साहित्य, दृकश्राव्य शैक्षणिक साहित्य, पारितोषिके, धुलाई खर्च व शिपाई गणवेश, घटक चाचणी, शैक्षणिक व व्यावसायिक संघटनांची वर्गणी, प्रशिक्षण किंवा कृतीसत्र, चित्रकला शिक्षक बोनस इत्यादी, SSC बोर्ड शुल्क, इतर खर्च याप्रमाणे अनुक्रमांक लिहून नोंद करावी. एकूण बेरीज करावी. चौथा पुढचा मुद्दा आहे. च्या आर्थिक वर्षामध्ये वेतन भत्ते यासाठी शाळेने केलेला प्रत्यक्ष खर्च वजा शिक्षण फी, वेतन वसुली, जुनी वसुली, एकूण समायोजित रक्कम, वेतन अनुदानासाठी मान्य केलेली रक्कम याप्रमाणे नोंद करावी. येथे एक टीप दिलेली आहे. त्यामध्ये पहा. वित्त विभागाकडील दिनांक 30/5/2000 शासन निर्णय अंदाज 10/2000 प्र.क.क्र. 18 अर्थसंकल्प 1 नुसार 5वा वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलात येण्यापूर्वी किंवा 4थ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार अनुज्ञेय होते. सन 1998-99 मध्ये मंजूर होते त्या मर्यादेतील वेतनोत्तर अनुदानाचे परिगणनेसाठी विचारात घ्यावयाचे वेतन खर्च. आता 7वा वेतन सुरू आहे त्यामुळे यामध्ये बदल झालेला असावा. 5. एकूण मान्य वेतन खर्चाच्या म्हणजे वरील अनुक्रमांक 4 च्या टिपेसमोर दर्शविलेल्या रकमेच्या 69% रक्कम. अनुक्रमांक 3 नुसार अनुदानासाठी मान्य केलेला खर्च किंवा अनुक्रमांक 5 प्रमाणे येणारी रक्कम या दोन्हीपैकी कमी असणारी रक्कम. 7. या वर्षासाठी देय अनुदान. 1. इमारत भाडे. 2. इमारत बाबींवरील खर्च. 3. मागील वर्षी कमी दिलेले अनुदान. एकूण अ, ब, क यांची बेरीज येथे नोंदवावी. 8. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे. अ. या वर्षाची वसूलपात्र शैक्षणिक फी रक्कम. ब. फेर आकारणीमधील भरावयाच्या राहिलेली शैक्षणिक फी. क. एकूण अ आणि ब यांची बेरीज. 9. या वर्षाची शाळेने बँकेत जमा केलेली फी रक्कम. 10. अनुक्रमांक 8 वजा 9 नुसार येणारी रक्कम. 11. या वर्षाच्या वेतनोत्तर अनुदानासाठी वसूल करावयाच्या रकमा. अ. वसूल करावयाची फी, पोटी वसूल करावयाची रक्कम अनुक्रमांक 10 प्रमाणे. ब. गत वर्षाच्या सरासरी हजेरी अभावी करावयाची कपात म्हणजे दंड आकारावा. क. गत वर्षी सेवकास जादा वेतन दिल्याने करावयाची कपात रक्कम. ड. वसूल करावयाच्या राहिलेल्या रकमा लेखाधिकारी सन जो नोंदवलेला असेल त्याप्रमाणे. इ. इतर वसूल रकमा, दंड वगैरे.
इतर जमा रक्कम, व्याज इत्यादी. फ. मध्ये दिलेला अनुदानाचा पहिला हप्ता. एकूण अ ते फ यांची बेरीज पुढे लिहावी. 12. 1. वेतनेतर अनुदानापोटी शाळेला द्यावयाचे मागील थकबाकी रक्कम. 2. या वर्षासाठी वेतनेतर अनुदानासाठी शाळेला द्यावयाची रक्कम. अ. अनुक्रमांक 7 ची एकूण रक्कम. ब. वजा अनुक्रमांक 11 ची रक्कम. एकूण अ वजा ब. 13. मध्ये विकास निधीपोटी शाळेने बँकेत भरणा केलेली रक्कम. अगर शिल्लक रक्कम बँकेचे नाव व शाखा खाते क्रमांक इथे नोंदवावे. त्यानंतर शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद यांची सही घ्यावी. यानुसार संपूर्ण फाईल तयार करून शिक्षण विभागामध्ये जमा करण्यात यावी. धन्यवाद.